अवघ्या देशाचं आणि राज्याचं लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतायत. त्यांचा युक्तिवाद आता संपलेला आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी शिंदे गटाकडून या प्रकरणाचा युक्तिवाद होणार आहे. परंतु शिवसेनाच्या ठाकरे गटाकडून काय नेमका युक्तिवाद केलाय कपिल सिब्बल यांनी आणि येत्या काळामध्ये आणखीन काही गोष्टी या प्रकरणामध्ये युक्तिवादासाठी समोर येतील, ह्या सगळ्या कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ प्रतीक राजूरकर सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सर पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की कपिल सिब्बल सरांनी जो युक्तिवाद केलाय, त्यामध्ये नेमक्या काय गोष्टी समोर आल्यात, ज्या लोकांपर्यंत पोहोचल्यात, नाही पोहोचल्यात, की कायदेशीर भाषेमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या, तर सोप्या भाषेमध्ये लोकांना समजण्यासाठी नेमक्या काय गोष्टी घडल्यात तिकडे युक्तिवादामध्ये? सिब्बलांचा मुख्य जो युक्तिवाद होता या सगळ्या प्रकरणामधला, तो निवडणूक आयोगाने ज्या 2 विषयांवरती मुख्यत्वे शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं, त्या विषयावर आधारित होता. ते 2 मुद्दे कुठले? तर एक होता की शिवसेनेची जी घटना आहे ती लोकशाही विरोधी आहे. आणि दुसरा मुद्दा असा होता की शिंदेचं जे सभागृहातलं बहुमत आहे, या दोन मुख्य मुद्द्यांवरती शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल करण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडनं. तर या संदर्भात हे कसं चुकीचं आहे, हे कसं घटनेच्या बाहेर आहे आणि कसं निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहे, यावर सिब्बलांनी अनेक उदाहरणं दिली. त्यांनी कधी टी.एन. शेषन यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त असताना काही पक्षांच्या अंतर्गत वादावरती जे निर्णय दिले त्याच्या संदर्भ दिले आणि इतर घटना सगळे प्रसंग दिले. शिवसेनेची घटना त्यांनी सांगितली की कसे नेते, उपनेते निवड आणि नियुक्त केल्या जातात. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी कशी आहे, शिवसेनेची प्रतिनिधी सभा कशी आहे आणि त्यानंतर बाळासाहेबांनंतर किमान काही वर्ष कोणीतरी पक्षाचं नेतृत्व करत होतं, हे सुद्धा निवडणूक आयोगाला माहिती होतं आणि अगदी अचानक जेव्हा हा सगळा प्रकार फुटीचा समोर आला, तेव्हाच निवडणूक आयोगाला साक्षात्कार झाला की शिवसेनेमध्ये कोणीच नेता नाहीये. किंबहुना जी शिवसेनेची घटना होती 2018ची, त्याच आधारावरती एकनाथ शिंदे सुद्धा यांची नेतेपदी निवड झालेली आहे. तर या सगळ्या एकंदर गोष्टींचा उहापोह संदर्भ सिब्बलांनी अतिशय जोरदारपणे न्यायालयासमोर मांडलेले आहे. सर बरोबर आहे. पण आता तिकडे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या 2 घटकांवरती युक्तिवाद ठाकरे गटाकडून जोरदार करण्यात आलाय. परंतु हा युक्तिवाद कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल, की याचा परिणाम निकालावरती कसा होऊ शकेल? हा तसा बघितलं ना तर हा हुकमाचा एका आहे शिवसेनेसाठी. कारण कसं आहे की या अगोदर चंद्रचूडांच्या न्यायपीठाने जो निकाल दिला होता तो 5 सदस्यीय घटनापीठाचा निकाल होता. म्हणजे सुभाष देसाई विरुद्ध जो काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये. आणि हे विद्यमान जे न्यायपीठ आहे 3 सदस्यांचं आहे. त्याच्यामुळे तो 5 सदस्यीय घटनापीठाचा जो निकाल आहे तो पूर्णतः या न्यायपीठाला लागू होईल. आणि त्यामध्येच हे सगळं निरीक्षण कोर्टाने केलेलं होतं की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि संघटनात्मक पक्ष वेगळा. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा अतिशय प्रभावीपणे कोर्टाला सुद्धा निकाल देताना विचारात घ्यावा लागेल. तर याच्या पुढचाच असा प्रश्न आहे, की आमदार अपात्रतेचा जो निर्णय आहे, तो प्रलंबित होता. म्हणजे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना ज्या काही गोष्टी मांडल्या, त्याच्यामध्ये तो महत्त्वाचा मुद्दा होता, की आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निर्णय देऊन टाकला. तर याच्यावरती जोर दिला. तर हा नेमका युक्तिवादाचा प्रकार आणि त्याचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो या निकालावरती? सिब्बलांनी न्यायालयाला तेच दाखवलं की अगोदर जर हे अपात्रतेचा निर्णय झाला असता, तो सुद्धा घटनापीठाने जो निकाल दिला त्या निरीक्षणावर आधारलेला असता, तर मग हा पक्ष त्यांना देण्याचा काही मुद्दा समोरच आला नसता. त्यामुळे पहिले अपात्रतेचा निर्णय होणं गरजेचं होतं आणि त्यानंतर मग निवडणूक आयोगाकडे या सगळ्या गोष्टींचा जी औपचारिकता होती ती पूर्ण होणं अपेक्षित होतं. यावरती सिब्बलांनी अधिक जास्ती प्रमाणे जोर दिलेला आहे. कारण बरोबर सर. घड्याळाचे म्हणजे काटे आता उलटे फिरवता येणार नाही. निकाल दोघांचेही बरोबर. आलेले आहेत. त्यामुळे नार्वेकरांचा हा निकाल अगोदर येणं अपेक्षित होतं असं सिब्बलांचं मत होतं न्यायालयासमोर. पण आता मला एक आता सांगा, तुम्ही आता म्हणतात, की जो क्रम चुकलेला आहे पूर्ण घटनाक्रम निकालाचा. परंतु आता समजा अपात्रचा निकाल आधी येणं गरजेचं होतं. त्यानंतर पक्ष चिन्ह वगैरे हा सिक्वेन्स जो चुकलाय, या सगळ्या गोष्टींचा कारण की आता याला बराच काळ उलटून गेलाय.
तर ह्या हो. सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या काळामध्ये जो निकाल येईल किंवा जो युक्तिवाद आहे, ठाकरे गटाने युक्तिवाद केला त्याला प्रत्युत्तर शिंदे गटाकडून दिलं जाईल. परंतु याचा सगळा परिणाम निकालावरती कसा होईल? कारण की ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात आणि उलट चक्र त्यामुळे न्यायालयाला पूर्ण आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून निकाल द्यावा लागेल. तर याचा परिणाम नेमका कसा होईल या निकालावरती? निकालावरती काय आता न्यायालय कुठल्या बाजूनी की त्यांना निश्चित ते अपील होतं. कोणता मुद्दा त्यांना जास्ती अपील होतो, कुठला युक्तिवाद त्यांना जास्ती अपील होतो, यावर बरचसं अवलंबून आहे. कारण आता शिंदेच्या वकिलांचं, निवडणूक आयोगाचं, नार्वेकरांच्या वकिलांचं हे सगळे अजून युक्तिवाद पूर्ण व्हायचे आहेत. त्यामुळे ते निश्चित दिशा आता आपण आपलं थोडंसं सध्या सांगणं थोडं कठीण आहे. पण एक त्यांचे काय युक्तिवाद साधारण राहू शकतात, काय राहू शकतात, यावर एक थोडासा आपण अंदाज बांधू शकतो. बरोबर सर. सर आता ठाकरे गटाचा युक्तिवाद तर समोर आलेला आहे. परंतु आता येत्या 2 सप्टेंबर पासून शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होईल. शिंदे गटाचा म्हणजे आता चर्चेमध्ये ठाकरे गट जेव्हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस निकालाची बाजू ठाकरे गटाच्या बाजूने झुकली वगैरे अशा सगळ्या माध्यमांमध्ये वगैरे चर्चा होत्या. परंतु आता शिंदे गटाचा युक्तिवाद येत्या 2 सप्टेंबर पासून सुरू होईल. त्यावेळेस नेमका शिंदे गटाचा भर नेमका कोणत्या मुद्द्यांवर असू शकतो, की आता समजा निकालाची बाजी पलटी करायची आहे, तर नेमका भर कोणत्या मुद्द्यांवर शिंदे गटाचा असू शकतो? शिंदेच्या वकिलांचा जो युक्तिवाद राहील प्रामुख्याने तो राहणार आहे की निवडणूक आयोगाचा निकाल कसा योग्य होता, त्यांची झालेली निवड, त्यांना दिलेला पक्ष आणि ते कसे खरे वारसदार आहेत पक्षाचे आणि तेच कसं पक्ष मुख्य चालू शकतात. कारण ते हे उदाहरण नक्की देतील की आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो, आमच्या जागा जास्ती आल्या, आमच्या मतांची टक्केवारी जास्ती आहे. पण या सगळ्या कशा आहेत की या पुढे नंतर घडलेल्या सगळ्या घडामोडी आहेत. मुळात हा मुख्य मुद्दा जो राहणार आहे तो फुटीच्या वेळी जी परिस्थिती होती तीच ग्राह्य धरल्या जाईल. त्यामुळे त्यांचे मुद्दे हे त्यांच्या बचावात्मक दृष्टीने ते त्यांचे वकील मांडतील तर ते नार्वेकरांचा निकाली ते कसा योग्य आहे हेही म्हणू शकतात. पण त्यांनी नार्वेकरांनी जे ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही त्याविरोधात सुद्धा शिंदेचं तुम्हाला जर लक्षात असेल की ते मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की ठाकरेंचे जे आमदार आहेत ते सुद्धा अपात्र व्हायला हवे होते. तर कदाचित बरोबर. आता तो मुद्दा तो पुन्हा इथे उपस्थित करतात का हे सुद्धा बघावं लागेल. सर तुम्ही आता आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु जो आमदार अपात्रतेचा जो कार्यकाळ होता तो संपुष्टात आलेला आहे आमदारांचा. हो, आता हा आमदारांचा नवीन कार्यकाळ सुरू झालाय. हो. मग हा निकाल लागल्यानंतर नेमकं या निकालातून आमदार अपात्रतेबद्दल नेमकं साध्य काय होणार आहे? आता यातनं कसं आहे की एक मोठं डिक्लेरेशन कोर्टाकडनं त्यावर शिक्कामोर्तब होईल जर असा निर्णय लागला तर. आणि त्या दिवशी आपल्याच कार्यक्रमामध्ये अभय देशपांडे सरांनी ते उदाहरण दिलं होतं की हे आमदार तेव्हा जरी अपात्र झाले असते, जे त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर तरी सुद्धा ज्या पोटनिवडणुका झाल्या असत्या त्या निवडणुका ते लढवू शकले असते. पण बरोबर. अपात्रतेचा हा शिक्का जो एक आहे तो एक खूप मोठा त्यांच्यावरती एक स्टिग्मा राहिला असता. आता सुद्धा न्यायालयाने पुन्हा पुन्हा युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बलांना विचारलं, कामतांना विचारलं की आम्ही आता त्यांना अपात्र करू शकतो का? तर निश्चित बरोबर. कोर्ट करू शकतं. कोर्टाला ते अधिकार आहेत त्यांना अपात्र करायचे, ठरवायचे. पण आता यामध्ये फार तर फरक आहे. त्यांना त्या काळामध्ये जे काही त्यांचे बेनिफिट्स म्हणू आपण नाही, नाही एक सर तुम्ही आता म्हटलात अपात्र म्हणजे त्यांचा जो आता कार्यकाळ आमदारकीचा सुरू आहे, तो कार्यकाळ देखील अपात्र त्यांना घोषित करू शकतात. हो, पण त्याचा याच्यावर त्यांच्या आमदारकीवरती कुठलाच त्याचा धोका नाहीये. ते आमदार अच्छा. म्हणून कारण ते नवीन कार्यकाळात निवडून आलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ही फक्त औपचारिकता राहील की हो त्यावेळी हे अपात्र झाले होते. त्यावर न्यायालयाचा शिक्कामोर्तब झालेला आहे एवढाच त्याच्यामधनं जो काही हेतू आहे तो साध्य होईल. पण त्यामधनं पुढची बाजू अशी आहे की ते जर अपात्र झाले, तर मग त्यांना पक्ष कसा देता येऊ शकतो? हा मुद्दा त्याच्यातनं बरोबर. सगळ्यात मोठ्या बरोबर. प्रमाणात उपस्थित होतो. म्हणजे एकतर अपात्रतेचा शिक्का आपल्याला लागू नये आणि पक्ष आपल्या बाजूने आहे किंवा आपला आहे हां, हे ठरवण्यासाठी. सर बरोबर. मला आणखीन एक प्रश्न आहे, की समजा आता निकालाची शक्यता काय असेल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. कारण हो, की हो. बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. परंतु आपण जर निकालाची शक्यता समजा 2 पाहिल्या. एक तर ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला किंवा शिंदे बरोबर. गटाच्या बाजूने निकाल लागला हो, हो. किंवा आणखीन काही शक्यता असतील तुम्हाला जास्त माहिती असतील. तर ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला आणि शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला, तर याचे परिणाम येत्या काळामध्ये किंवा ज्या जे राजकीय पक्ष आहेत, येत्या काळामध्ये देशातल्या आणि राज्यातल्या राजकीय पक्षांवर
इतर पक्षांवरती याचा परिणाम कसा होईल? कारण की हे एक एक्झाम्पल सेट हा निकाल असेल. कारण की याचे हो, हो. दाखले भविष्यात दिले जाणार या निकालाचे. बरोबर, तर बरोबर. याचा परिणाम दोन्ही बाजूने मला एक सविस्तर तुमची कोट हवी किंवा माहिती हवी, की शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला आणि ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला. तर याचे म्हणजे दूरगामी परिणाम कसे असतील? हो, हो. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने जर हा निकाल लागला, तर हाच निकाल आपल्याला शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यात सुद्धा लागू होईल. कारण त्यातलेही काही बरोबर, मुद्दे आणि तथ्य जी आहेत ती सारखी आहेत. त्याच्यामध्ये काही फार असा फरक नाहीये. बरोबर. आणि त्यानंतर पक्ष ठाकरेंना मिळेल. चिन्हाच्या बाबतीत मला थोडी साशंकता आहे. कारण चिन्ह जरी राजकीय त्याच्यामध्ये वक्तव्य येत असली, की यांचं चिन्ह आम्हाला मिळेल किंवा ते गोठवलं जाईल वगैरे, मला त्यामध्ये थोडीशी शक्यता कमी वाटते. कारण काही का असेना एक थोडंसं या सगळ्या प्रकरणाला लागलेला उशीर म्हणा किंवा सुनावणीला झालेला उशीर म्हणा बघता, एक आपण हा मुद्दा विसरू शकत नाही, की शिंदे एक निवडणूक त्या चिन्हावर लढलेले आहेत, एक कार्यकाळ संपल्यानंतर. बरोबर. त्याच्यामुळे धनुष्यबाण हे जे चिन्ह गोठवल्या जाईल, हे जे राजकीय विधानं येत आहेत, ठाकरेंच्या वकिलांची विधानं न्यायालयासमोर युक्तिवादादरम्यान आलेली आहेत, त्याबद्दल मला थोडी साशंकता आहे. ही कदाचित चूकही असेल. पण मला असं कुठे ती एक प्रथा म्हणून आपण कदाचित मान्य करू शकतो, की हो, यापूर्वी कधीतरी ते चिन्ह गोठवल्या गेले आहेत वगैरे, वगैरे. पण त्याचा असा कायदा की हे गोठवल्याच गेलं पाहिजे असा कुठे मला दिसलेला नाहीये. तर त्यामुळे चिन्ह आणि पक्ष हे दोन्हीच्या दोन्ही जर ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला, तर मला वाटतं की पक्ष कदाचित ठाकरेंना मिळू शकेल. पण चिन्हाच्या बरोबर. बाबतीत मला सांगू शकताय. आणि शिंदेच्या चिन्हे बाबतीत जर हां. निकाल लागला, त्यांच्या बाजूने जर निकाल लागला, तर मग आहे तीच परिस्थिती आहे. मग अजित पवारांच्या सुद्धा राष्ट्रवादीला तो त्यांचा पक्ष म्हणून मान्यता मिळेलच. कारण हा संदर्भ म्हणून ग्राह्य धरला जाईल त्यांच्या सुनावणीच्या दरम्यान. या सगळ्यामध्ये समजा तिसरा पर्याय किंवा आणखीन चौथा या पलीकडचे आणखीन तिसरा काही पर्याय पर्याय म्हणजे आता आपण यामध्ये बघितलं ना, की काही लोकांनी मध्यंतरी सिब्बलांनी पण म्हटलं, की काही गोष्टी या मोठ्या न्यायपीठाकडे आपण पाठवायला हव्या. तर कदाचित बरोबर. हे कोर्ट त्यामध्ये असं म्हणू शकतं, की हो, हे 1, 2, 3, 4 मुद्दे आहेत. हे मुद्दे आम्ही 5 ऐवजी 7 सदस्यांकडे पाठवतो. कारण चंद्रचूडांच्या न्यायपीठाचं ते 5 सदस्यीय होतं. त्यामुळे त्याच्याकरता वेगळा त्यांच्याकडनं काही हवं असेल तर 7 सदस्यीय न्यायपीठाकडे त्यांना पाठवावं लागेल. तर त्यामुळे कदाचित ते पण एक होऊ शकतं. तशी एक चर्चा आहे. काही ज्येष्ठ वकील मंडळी तसं म्हणतायत. जे समाज माध्यमांवर आहेत किंवा याच्यावर आहेत तेही असं म्हणतात. पण मला ती शक्यता थोडी कमी वाटते कारण बराच काळ होऊन गेलेला आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की कदाचित यावर अंतिम निकाल येईल आणि बहुधा पक्ष आणि चिन्ह याबद्दल सविस्तर न्यायालय काहीतरी एक ठोस भूमिका घेईल. नक्कीच सर. म्हणजे आता या प्रकरणाचा निकाल काय लागेल? शिंदे गटाच्या बाजूने लागेल की ठाकरे गटाच्या बाजूने लागेल? याबद्दल आत्ताच काही सांगता येत नाही किंवा हो, चिन्ह गोठवलं जाईल की नाही गोठवलं जाणार हे पण आत्ता सांगता येणार नाही. बरोबर. याबद्दलच्या अनेक कायदेशीर बाजू आहेत त्या कोर्टात मांडल्या जातील. सर तुम्ही सविस्तर याबद्दल सांगितलं, समजावून सांगितलं लोकांपर्यंत ह्या केसमध्ये नेमके काय-काय घडलं हे सविस्तर समजावून सांगितलं. याबद्दल तुमचे धन्यवाद आणि एनडीटीव्हीशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद.